तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे जालना पोलीस पाटील भरती जी निघालेली आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भात आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. तत्पूर्वी याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ की कोणकोणते पद आहेत, कोणता उपविभाग आहे, किती पदसंख्या आहेत, शैक्षणिक पात्र, वयाची अट, फी किती लागणार, लास्ट डेट किती, या सर्व गोष्टी एका मिनिटात आपण जाणून घेऊ. तर या ठिकाणी पाहू शकता टोटल 722 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. पदाचे नाव आहे पोलीस पाटील पद. आणि याच्यामध्ये 4 विभाग आहेत: जालना, अंबड, परतूर आणि भोकंदर. याच्यामध्ये पदसंख्या पण दिलेली आहे उपविभागानुसार टोटल कोणत्या विभागासाठी किती जागा निघालेल्या आहेत. तर याची शैक्षणिक पात्रता तुम्ही या ठिकाणी जाणून घ्या. यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्या गावातील स्थानिक रहिवासी असलं पाहिजे. तसेच वयाची अट या ठिकाणी जाणून घ्या. 30 सप्टेंबर 2025 रोजी तुमचं वय हे 25 ते 45 वयाचे असले पाहिजे. नोकरीच्या ठिकाणी हे जालना जिल्ह्यामध्ये फक्त राहणार आहे. याची ऑनलाईन अर्ज करण्याची फी राहणार आहे या ठिकाणी जाणून घ्या. ओपनसाठी 800 रुपये आणि मागासवर्गीय आणि बाकी सर्व कास्टसाठी 600 रुपये फी राहणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे आणि परीक्षा याची होणार आहे बघा 12 ऑक्टोबर 2025 रोजी. चला तर आता जाणून घेऊ की ऑनलाईन फॉर्म हा कसा भरावा. ऑनलाईन फॉर्म भरायला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता अप्लाय करण्यासाठी या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा आणि याची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला सविस्तर जाहिरात म्हणून हे बटन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. जर फॉर्म भरताना तुम्हाला काय अडचण आली तर यांनी या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, यांच्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी आपण अर्ज करण्यासाठी सुरुवात करू. त्यासाठी क्लिक हिअर टू अर्ज या बटनावर क्लिक करू. या ठिकाणी आपण अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहिले आहे. इथं ज्या पद्धतीनं मी 10वीच्या मार्कशीटवर तुमचं नाव आहे त्या पद्धतीने तुम्ही पूर्ण नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल खालच्या रकान्यात टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली पासवर्ड टाकून घ्यायचे दोन्ही कॉलममध्ये. तुमच्या मर्जीने जो तुम्ही पासवर्ड तयार कराल तो त्या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर तुमच्या गावाचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. ही सर्व माहिती टाकून घेऊया आपण या ठिकाणी. इथे आपण सर्व माहिती टाकून घेतली. त्याच्यानंतर रजिस्टर या बटनावर आपण क्लिक करून घेऊ. रजिस्टर या बटनावर क्लिक करून घेतलं. परत एकदा आपण या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो पासवर्ड तयार केला तो पासवर्ड टाका. हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा या रकाने टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. या इंटरफेस असा ओपन झाल्यानंतर खाली आपल्याला यायचं आहे. तर पाहू शकता इथं महत्त्वाच्या डिटेल्स वगैरे दिलेल्या आहेत, इम्पॉर्टंट डेट्स वगैरे, ते आपण मागाशी जाणून घेतलेलेच आहे. आपण वरती येऊ. त्याच्यानंतर इथे पाहू शकता नॉट अप्लाइड म्हणून हे बटन आहे. याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात होईल. तर या ठिकाणी पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर्म नंबर आपला आलेला आहे. तर या ठिकाणी कॅटेगरी तुमची सिलेक्ट करायची आहे. तुमची कोणती कास्ट आहे, कोणती वगैरे ते कास्ट सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर इथं तुमचं आडनाव टाका, पहिलं नाव टाका, वडिलांचं नाव टाकून घ्या. सेम तुम्हाला या ठिकाणी मराठीत पण टाकून घ्यायचं आहे. आपण एकदा सरनेम टाकून घेऊ. या ठिकाणी सरनेम टाकलं. त्याच्यानंतर या ठिकाणी पहिलं नाव टाकून घेऊ आपण. त्याच्यानंतर या ठिकाणी मराठीत पण टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने मराठीत टाकलं. या पद्धतीने तुम्ही मराठीत पण टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली आपल्याला आईचं नाव टाकून घ्यायचं आहे पूर्ण. पालकांचे पूर्ण नाव टाकून घ्या. आधार कार्ड नंबर टाकून घ्या या रकान्यात. इथे आपल्याला तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. मेल फिमेल तुमचं सिलेक्शन करून घ्या. ते झाल्यानंतर खाली इथे विचारत आहे तुमचं मॅरिटल स्टेटस वगैरे. मॅरिटल स्टेटसमध्ये तुम्ही मॅरिड आहात, अनमॅरिड आहात ते सिलेक्शन करून घ्या. जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला किती मुलं मुली आहेत ते पण या ठिकाणी तुम्ही लिहून घ्यायचं आहे. जर तुमच्या लग्नानंतर तुमच्या नावामध्ये जर बदल असेल तर या ठिकाणी तुम्हाला चेंज इन आफ्टर मॅरेज नेम असे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन काय झालं आहे ते या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. कोणाचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते काय झालं असेल ते सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 10वीचे या ठिकाणी डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. 10वी तुमची कधी पास झाला ते टाकून घ्या. 2015 असेल, 16 असेल, 2020 असेल ते टाकून घ्यायचं आहे. 10वीचा सीट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तो तुम्हाला तुमच्या मार्कशीटवर दिसेलच. त्यानंतर 10वीला किती पर्सेंटेज पडले ते पर्सेंटेज या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या. 70% असतील, 75, 80 वगैरे काय असेल ते टाकून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या गावाचा कायमचा पत्ता टाकून घ्या ज्या ठिकाणी तुम्ही नेहमी रहिवासी म्हणून आहात. त्यानंतर या ठिकाणी गावचा पिनकोड, गावाचं नाव टाका, गावाचा पिनकोड, राज्य महाराष्ट्र सिलेक्शन करा. हे झाल्यानंतर खाली पोस्टल ॲड्रेस विचारत आहे. सेम जर मागाशीचा हा कायमचा ॲड्रेस जो टाकला तो सेम ॲड्रेस तुमचा नेहमीचा असेल तर या ठिकाणी
सेम ॲज अबाव या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर खाली मोबाईल नंबर दिसेल आपला, तर खाली या ठिकाणी ईमेल ID पण टाकून घ्यायचा आहे. हे टाकून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर आपल्या पुढे असं इंटरफेस ओपन होईल. ते आपण एकदा भरलेले डिटेल्स एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचे बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमचं डोमासेल स्टेट वगैरे लोकेशन सिलेक्शन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी जिल्हा येतो जालना, नंतर उपविभाग तुमचा कोणता येतो तो सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर त्यातला तालुका तुमचा कोणता आहे तो तालुका सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर रिक्त जागा निवडा वगैरे ते सिलेक्शन करून घ्यायचं. तुम्हाला कोणत्या गावामध्ये अप्लाय करायचं आहे ते गाव या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं. गाव सिलेक्शन करण्यापूर्वी तुम्ही ॲडव्हर्टाईज वाचा पूर्णपणे. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या गावामध्ये जास्त जागा दिसतील त्या जागात तुम्ही अप्लाय करू वगैरे शकता या ठिकाणी. हे झाल्यानंतर आय ॲग्री या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह ॲप्लिकेशनवर क्लिक करून घ्या. या ठिकाणी ॲप्लायड हे म्हणून ॲप्लिकेशन पूर्ण झालेलं आहे. तर राहिले आता या ठिकाणी फोटो सिग्नेचर अपलोड करणं. ते या ठिकाणी आता आपण फोटो सिग्नेचर अपलोड करणार आहोत. त्यासाठी अपलोड फोटोग्राफ सिग्नेचर या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं आल्यानंतर फोटो अपलोड करताना या ठिकाणी त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. इन्स्ट्रक्शन काय आहेत पाहून घ्या. 4 इन्स्ट्रक्शन आहेत. फोटो हा विजिबल क्लिअर असला पाहिजे. फोटो हा JPG साईजमध्ये असला पाहिजे. फोटोची साईज ही 20 KB कमी पाहिजे आणि फोटोचं डेमिनेशन हे 160 पिक्सेल ते 200 पिक्सेलमध्ये असले पाहिजे. तर आता हे पिक्सेल कसं चेंज करायचं या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटचं नाव आहे imreaser.com. या वेबसाईटवर आल्यानंतर रिसायझर या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. इथं आल्यानंतर सिलेक्ट इमेज या ठिकाणी हा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे आपल्याला. जो फोटो आपण एडिट करणार आहोत आपण हा फोटो सिलेक्शन करून घेतला आपण इथे. तर इथे आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे, त्याची हाईट ही 200 KB आणि विड्थ ही 160 पाहिजे. तर या ठिकाणी 160 आणि 200 टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला वरती डाउनलोड ऑप्शन दिसतो, त्या डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी त्याची साईज चेंज झालेली दिसून येते. इथं ओरिजिनल साईज या ठिकाणी ही पाहू शकता आणि त्याची डाउनलोड करणारी साईज ही पाहू शकता आपण इथे. तिथे आल्यानंतर डाउनलोड ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर इथे गॅलरीमध्ये हे फोटो आपले डाउनलोड होतील. तिथं आल्यानंतर परत आपण एकदा या ठिकाणी येऊ. इथे आल्यानंतर आपण या ठिकाणी फोटो अपलोड करणार आहोत. त्यासाठी सिलेक्ट फाईलवर क्लिक करून घ्या. तो फोटो गॅलरीमधून सिलेक्शन करून घ्या. पाहू शकतो. त्याच्यानंतर अपलोड फोटो या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता फोटो या ठिकाणी अपलोड झालेला आहे. त्याच पद्धतीने सिग्नेचर पण करून घ्यायचे आहे. सिग्नेचर ही विजिबल क्लिअर पाहिजे. JPG त्यानंतर 10 KB कमी साईज पाहिजे. फोटोचे डिमिनेशन हे 160 पिक्सेल ते 60 पिक्सेलमध्ये असलं पाहिजे. ते आता पिक्सेल कसं करायचं या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आपण न्यू फोटो अपलोड करून घेऊ. इथे आल्यानंतर फोटो सिलेक्शन करून घ्यायचं आहे. गॅलरीमधून तुमची सिग्नेचर सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन करून घेतल्यानंतर फोटोची साईज त्यांनी काय सांगितलं आहे या ठिकाणी पाहून घेऊ आपण एकदा. फोटोची विड्थ ही 160 आणि हाईट ही 60 पिक्सेल पाहिजे. त्या ठिकाणी हाईट ही 60 करून घेऊ आपण. विड्थ 160 आहेच ऑलरेडी. त्यानंतर आल्यानंतर वरती डाउनलोडवर क्लिक करून घेऊ. पाहू शकता या ठिकाणी फोटो रिसायझर झालेला आहे. या ठिकाणी ओरिजिनल आणि डाउनलोड होणारे साईज पण तुम्ही पाहू शकता. त्यानंतर डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून घेऊ. या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे सिग्नेचरचा फोटो. त्यानंतर सिलेक्ट फोटो गॅलरीमध्ये येऊ. फोटो सिलेक्शन करून घेऊ. त्याच्यानंतर अपलोड सिग्नेचर या बटनावर क्लिक करून घेऊ. पाहू शकता फोटो सिग्नेचर अपलोड झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही फोटो सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहेत. हे झाल्यानंतर परत एकदा आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. फोटो सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आपल्याला बॅकचं बटन दाबायचं आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या डॅशबोर्डवरती येऊ. डॅशबोर्डवर आल्यानंतर पाहू शकतो फोटो सिग्नेचर कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक करून घेऊ. या ठिकाणी 4 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आधार कार्ड, SSC पासिंग सर्टिफिकेट, डोमासेल सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे 4 डॉक्युमेंट आपण या ठिकाणी अपलोड करून घेऊ. तर पहिल्यांदा अपलोड करताना या ठिकाणी सिलेक्ट डॉक्युमेंट फाईलवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आधार कार्डवर सिलेक्ट करू आपण. त्यानंतर फाईलवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर फाईल ही फक्त आधार कार्ड कसं अपलोड होईल तर ते आपल्याला PDF स्वरूपात आपण ओपन करून घ्यायचं आहे. PDF स्वरूपात ते असले पाहिजे. PDF स्वरूपात विजिबल साईज असली पाहिजे आणि त्या PDFची साईज ही 200 KB कमी असली पाहिजे. तरच ते या ठिकाणी अपलोड होईल. तर यासाठी मी तुम्हाला डेमो म्हणून एक डॉक्युमेंट अपलोड करून दाखवतो. या ठिकाणी आधार कार्ड सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर सिलेक्ट फाईल बटनावर क्लिक करून घेऊ. याच्यातून आपल्याला 200 KB म्हणजे आपल्याला आधार कार्डची जी साईज आहे ती 200 KB कमी ठेवायची आहे.
तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा, तुम्ही PDF पहिल्यांदा आधार कार्डची PDF तयार करा आणि जर तुमची PDFची साईज जर जास्त असेल तर गुगलवर डायरेक्ट फक्त टाकायचं आहे कॉम्प्रेस PDF म्हणून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ती आधार कार्डची PDF अपलोड करायची आहे आणि त्याची साईज कमी करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर आपण या ठिकाणी आता कमी साईज केलेली PDF या ठिकाणी अपलोड करून घेणार आहोत. त्या ठिकाणी PDF ती अपलोड केली. त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. पाहू शकतो या ठिकाणी आधार कार्ड अपलोड झालेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला 10वीचं सर्टिफिकेट, डोमासेल कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यासाठी सिलेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. 10वीचं मार्कशीट घ्यायचं आहे. सिलेक्ट फाईलवर क्लिक करा. याच्यातून तुम्ही तुमचं 10वीचं मार्कशीट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने तुम्ही सर्व पण डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. राहिलेले डॉक्युमेंट्स मी अपलोड करून घेऊन दाखवतो तुम्हाला आणि पुढची प्रोसेस दाखवतो. पाहू शकता या ठिकाणी 4 पण डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण परत एकदा आपल्याला डॅशबोर्डवरती यायचं आहे. डॅशबोर्ड आल्यानंतर 3 स्टेप कंप्लीट झालेले दिसून येतील आपल्याला तुम्हाला इथे. तर इथे तुम्हाला 3 ऑप्शन तुमचे आपले कंप्लीट झाले आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म, फोटो, सिग्नेचर, डॉक्युमेंट हे कंप्लीट झाले. त्याच्यानंतर आपल्याला पेमेंटवर क्लिक करून घ्यायचं आहे. जे पेंडिंग दाखवत आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंट डिटेल्स दिसतील. आपल्या नाव, जन्मतारीख, कास्ट, आधार कार्ड नंबर वगैरे सर्व दिसतील, ॲप्लिकेशन नंबर वगैरे. त्यानंतर खाली यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला QR कोड दिसेल. हा QR कोड तुम्ही तुमच्या मोबाईलमधून स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचा आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जो ट्रान्झॅक्शन ID नंबर येणार आहे तो नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कधी पेमेंट केलं ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेंट इथं सांगितलेलं पेड फ्रॉम UPI ID, तर तो कोणत्या UPI ID वरून पेमेंट केलं ते UPI IDचा टाकून घ्यायचा आहे. बघा, अर्जदाराचा UPI ID या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आय ॲग्री या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तरच या ठिकाणी तुमचं पेमेंट हे सक्सेसफुली ग्राह्य धरलं जाणार. हे झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. तर या ठिकाणी परत एकदा तुम्हाला डॅशबोर्डवरती यायचं आहे. डॅशबोर्डवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट कंप्लीटचं म्हणून ऑप्शन येईल. तसंच खाली पण ऑप्शन येईल स्टेटसमध्ये या ठिकाणी पेंडिंग दिसत आहे तिथे पण कंप्लीट किंवा सक्सेसफुल म्हणून मेसेज येईल. तिथं आल्यानंतर या ठिकाणी हे जो ऑप्शन दिसत आहे स्टेटस इनकम्प्लीट प्रोसेस, तर या ठिकाणी तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या नावाचा ऑप्शन येणार आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या फॉर्मची प्रिंटआउट काढून घेऊ शकता. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. या फॉर्म भरण्यामध्ये तुम्हाला काय अडचण येत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पोलीस पाटील जालना या भरतीसाठी जास्त माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. कारण याच्यानंतर याचे हॉल तिकीट कधी येणार, ते कसे डाउनलोड करायचे, त्याची परीक्षा कधी असणार, या सर्व डिटेल्स आपल्या चॅनलवर येत असतात. त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.